एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। तर प्रिय मित्रमैत्रिणींनो, कुटुंबाच्या आणखीन एका प्रकारावर आपल्याला चर्चा करायची आहे. आधीच्या सेशनमध्ये आपण बघितलेलं आहे की अशी काही कुटुंब आहेत जिथे काही व्यक्ती वर्चस्व गाजवतात इतर व्यक्तींवरती आणि त्याच्यासाठी 4 शक्ती साधनं कुठली आहेत तीही बघितली. आता जे कुटुंब आहे ते आहे मोकळीकतेचं कुटुंब. मी एका आधीच्या सेशनमध्येही तुम्हाला थोडंसं ह्याबद्दल सांगितलेलं होतं, पण ते आणखीन चांगल्या प्रकारे समजून घेणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि इथे कशाला महत्व असतं आत्मसंतुष्टतेला. म्हणजे मला जे पाहिजे आहे त्यालाच मी सगळ्यात जास्त महत्व देणार. मग मोकळीक देणारे कुटुंब म्हणजे नक्की तरी काय? ह्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मोकळीक हा शब्द जेव्हा आपण बघतो त्या शब्दातूनच आपल्याला लक्षात येतं की मोकळीक देणे, ज्याला इंग्लिशमध्ये परमिसिव्हनेस असं म्हणतात, ही एक प्रकारची ना शैली आहे. ओके, सो हे जे पालक असतात ना त्यांची ही वागण्याची एक प्रकारची शैली आहे, जिथे पालक त्यांच्या मुलाला जे काही करायचं आहे ते करण्याची परवानगी देतात. जेव्हा पालक खूप खुल्या मनाने मोकळीक देणारे असतात, म्हणजे प्रेम दाखवण्यास तत्पर असतात, परंतु मुलाकडून त्यांना काहीही नको असतं. ओके, देयर इज नथिंग, नो एक्सपेक्टेशन्स. म्हणजे काही नको असतं म्हणजे त्यांना काही त्यांच्याकडनं अपेक्षाच नसतात. ते प्रेमळ, दयाळू आणि हो ते पालन पोषण करतात वगैरे वगैरे, पण ते इतकं प्रमाणाबाहेरचा दयाळूपणा असतो किंवा इतका प्रमाणाबाहेरचा समजूतदारपणा असतो की ते अक्षरशः त्यांच्या मुलांना बिघडवतात. म्हणजे काहीही मुलांनी चुकीचं केलं तरी सुद्धा ते स्वतःचीच समजूत घालून घेतात. ठीक आहे, आत्ता चुकलं ना, पुढे तो समजून घेईल, पुढे तो सगळं, पण त्या मुलाला ते मार्गदर्शनच देत नाही. म्हणून ते जरी आपल्या मुलांना एक मित्र किंवा मैत्रीण असं मानत असले तरी सुद्धा वागण्याची जी परिपक्व पद्धत असते ना तीच ते त्यांना शिकवत नाही. त्यामुळे मुलांना वाटतं की ते जे वागत आहेत ते अचूक वागणं आहे, तेच बरोबर वागणं आहे. म्हणजेच काय की मुलांचं मार्गदर्शन करण्याऐवजी काहीतरी नियम, काहीतरी निर्बंध मुलांवर लागू करण्याऐवजी हे मुलं काय हे जे पालक असतात ते मुलांना काय म्हणतात, तुम्हाला जे काही करायचं त्याची तुम्हाला मुभा आहे. कदाचित तुमच्या मनात आता असं वाटत असेल, अरे वा, आपले पण जर पॅरेंट्स असेच असते किंवा पालक असे असते किती मजा आली असती. पण नाहीये. त्याचे खूप दुर्दैवी परिणाम होतात. म्हणजे नियंत्रणाबाहेर जाऊन खूप सारी सक्ती दाखवणं आणि नियंत्रणाबाहेर तुम्हाला जे वागायचं आहे ते वागू देणं, ह्या दोन्हीही ज्या अप्रोचेस आहेत ते बॅलन्स नाहीयेत. म्हणजे त्याच्यामध्ये समतोल आपल्याला लागता येणार नाहीये. ते त्यांच्या मुलाला शिस्त लावत नाहीत आणि त्यांच्याकडून अपेक्षा ठेवत नाहीत. त्याचप्रमाणे जर त्यांची मुलं सामाजिक किंवा शाळेत खराब कामगिरी करत असतील तर ते काय म्हणतात, नेहमीच इतर लोकांना दोष देत राहतात की नाही नाही, माझा मुलगा चांगलाच आहे, पण शाळेतलं वातावरण असं आहे म्हणून असं झालेलं आहे, किंवा समाजामध्ये अतिशय चुकीच्या व्यक्ती हल्ली असतात म्हणून हे असं झालेलं आहे. पण स्वतःच्या मुलाचं काही चुकलंय की नाही हे ते कधीच बघत नाही. म्हणून तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहे की हे मोकळीक देणारे जे पालक असतात किंवा मोकळीकताचे जे कुटुंब असतं त्याच्यामध्ये काय काय गोष्टी होतात. फॉर एक्झाम्पल, अभ्यास झाला तरच टीव्ही बघायला मिळेल असं आधी पेरेंट्स म्हणतात किंवा पालक म्हणतात, पण काय करतात, अभ्यास नसेल झाला तरी सुद्धा ते टीव्ही बघायला जातात. म्हणजेच काय, तुम्ही नियम घातलेला आहे पण ते नियमाचं तुम्ही पालन करत नाही. मुलांना जेव्हा घरातलं काम जेव्हा करावंसं वाटेल, जे करावंसं वाटेल, केलं नाही, सतत पुढे ढकललं तरी सुद्धा त्यांना रागवायचं नाही किंवा त्यांना काहीही मार्गदर्शन करायचं नाही. मग त्याच पद्धतीने जर मूल रडायला लागलं तर त्याला जे काय पाहिजे आहे ते देऊन टाकायचं. म्हणजे समजून नाही सांगायचं की हे तुझ्यासाठी एज अप्रोप्रिएट नाहीये किंवा हे आता तुझ्यासाठी तू ह्याच्याशी खेळू शकणार नाही किंवा हे उपयोगी नाहीये असं न सांगता तो मूल रडलेला आहे म्हणून त्याला जे काय हवंय ते देऊन टाकायचं.
काही जणांना मोकळीक द्यायला आवडत नाही, पण परिस्थितीमुळे त्यांना द्यावी लागते, असंही होऊ शकतं. सो अशा प्रकारचं हे जे मोकळीक देणारं कुटुंब असतं किंवा हे जे पालक असतात, ते अशा पद्धतीने वागतात. मग अशा पालकत्वाचं किंवा त्याचे जे परिणाम आहेत ते काय आहेत? की स्वयंशिस्त आणि स्वयंनियमन न करता येणे. त्यांना नियम आणि शिस्तीची सवयच नसते. प्रिय मित्र-मैत्रिणींनो, तुम्हाला आठवत असेल की आपण सेशन 1 मध्ये तुम्हाला सांगितलं आहे की डिसिप्लिन, सेल्फ डिसिप्लिन इज सो इम्पॉर्टंट फॉर सेल्फ डेव्हलपमेंट. जर तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन माहितीच नाहीये किंवा सेल्फ रेग्युलेशनचा अर्थच माहिती नाहीये, तर तुम्ही स्वतःचा विकास कसा घडवून आणू शकता? तुम्हाला वाटेल जिथे तुम्ही आहात ते अगदी योग्य आहे. दुसरा एक परिणाम म्हणजे आत्मसन्मानाचा अभाव असतो. या मुलांना सारखं वाटत राहतं की मी कोणी काही मोठी व्यक्ती किंवा मी कुठल्याही अशी व्यक्ती नाहीये की लोकांनी मला आदर द्यावा किंवा लोकांनी माझ्याशी नम्रपणे वागावं. म्हणजे त्यांना आत्मसन्मान वाटतच नाही किंवा स्वतःची किंमत त्यांना जाणवतच नाही. हक्काची भावना, सारखं त्यांना असं वाटतं की हे माझ्या हक्काचं आहे, मी करणार आहे, मी करणार आहे. हे सारखं त्यांच्यामध्ये उपजत राहतं. बेजबाबदारपणा. अशा प्रकारच्या कुटुंबामध्ये बेजबाबदारपणा तुम्हाला दिसून येतो. बंधनकारक काही सीमाच नाहीये, म्हणजे त्या सीमेला काही अपार सीमा म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निस्सीम आहेत. त्याच्यामध्ये त्या करतच राहायच्या, करतच राहायच्या. त्यांना कुठलंही रेग्युलेशन नाहीये. तर असे हे दुर्दैवी परिणाम आपल्याला मोकळीकता देणाऱ्या कुटुंबामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणूनच आधी चर्चा केल्याप्रमाणे अशा कुटुंबामध्ये बहुतेक सदस्य स्वतःच्या वैयक्तिक गरजा, इच्छा ह्या पूर्ण करण्याकडेच लक्ष देतात. मग काय होतं, हे जे प्रेमाविषयी ते अनेक बोलतात, की हो आई बाबा माझं तुमच्यावरती प्रेम आहे वगैरे वगैरे. पण ते प्रेम काय असतं? खरं नसतं. ते प्रेम देवाणघेवाण करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे निगोशिएशन करण्यासाठी त्या प्रेमाचा ते वापर करतात. ते म्हणतात, की "हो माझं तुमच्यावर किती प्रेम आहे. मला आत्ता नवीन मोबाईल फोन हवा आहे. मला नवीन गाडी हवी आहे. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावरती. तुम्ही हे मला द्यायला पाहिजे." द मोमेंट दे गेट द मोबाईल किंवा तुमच्याकडे गाडी आली, की संपलं. हा जो प्रेम असतं हे तिथल्या तिथे संपून जातं आणि ही मुलं परत एकदा उद्धटपणा करायला किंवा त्यांच्या स्वतःच्या लहरीनुसार वागायला ही मुलं सरसावतात. मग अशा कुटुंबांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मोकळीकता या विचारानुसार या लोकांच्या काही वृत्ती आणि त्यांचे काय विश्वास असू शकतात ह्यांच्यावरती तुम्हाला थोडीशी चर्चा करायची आहे. ऑफकोर्स काही उदाहरणं मी तुम्हाला सांगू इच्छिते आता, की स्वातंत्र्य, प्रेम, आनंद ह्याच्या ज्या टर्म्स आहेत किंवा ह्याच्या ज्या व्याख्या आहेत त्या काय असू शकतात त्यांच्यासाठी? आयुष्याच्या ह्या हेतूचा अर्थ ते काय लावत असतील असं तुम्हाला वाटतं? किंवा शिस्त, एकमेकांसाठी त्याग करणे, एकता ह्या ज्या अभिवृत्ती आहेत, म्हणजे ह्यांच्याकडे बघण्याच्या अभिवृत्ती त्यांच्या कशा असतील? मुलांच्या इच्छा आणि मागण्या पूर्ण करण्यामागे आई-वडील काय कारणं देतात? मला मिळालं नाहीये, मी कमवू शकतोय, माझ्याकडे खूप पैसा आहे, मी लहान असताना माझ्याकडे पैसा नव्हता. हे सगळं तुमच्यासाठीच मी करतो आहे वगैरे, वगैरे. अशा प्रकारची वाक्य ते बोलू शकतात. म्हणूनच तुम्हाला अ, मोकळीकता असलेल्या कुटुंबामध्ये वारंवार जी वाक्य अशी बोलली जातात त्याच्याबद्दल थोडासा विचार करायचा आहे आणि ते तुम्ही लिहून काढायचे आहेत. Of course, dear friends, there are other different types of parenting also. मोकळीकता देणारं एक आहे, वर्चस्व गाजवणारं एक आहे. तुम्हाला इच्छा असेल तर तुमच्या अध्ययन साहित्यामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शैली आहेत, त्याच्याबद्दलही तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते. तर हुकुमशाही पालकत्व आहे, जी हुकुमशाही असतात, ऑथॉरिटेटिव्ह असतात हुकुमशाही आणि अधिकार दर्शवणारे पालकत्व एक आहे आणि सहभाग न देणारे पालकत्व. की त्यांना मुलांनी काय केलंय हे काहीच फरक पडत नाही. सो अशा प्रकारचं आणखीनही पालकत्वाचे प्रकार आहेत. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही अध्ययन साहित्यामध्ये जरूर त्याच्याबद्दल अधिक समजून घेऊ शकाल. सो मग आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की कुटुंबामध्ये कुठल्या प्रकारचं पालकत्व आहे हे चुकीचं आहे आणि त्याचप्रमाणे कुठल्या प्रकारे कुटुंबामध्ये हे जे एकमेकांवरती अधिकार दाखवला जातो ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. This is the end of your session. Let us meet in the next session. Thank you.